your motor running. Head on that highway, looking for adventure and whatever comes our way. You're God, I'm gonna make it happen. Take the world in a love embrace. Fire all of your guns at once and explode into space. Solid smoke and lightning, heavy metal thunder, listening with the wind and the feeling that I'm under. Here God, I'm gonna make it happen. Take the world in a love embrace. Fire all of your guns at once and explode into space. Like a true nature's child, we were born to be wild. We can climb so high, never gonna die. Born to be wild. Born to be wild. Oh, yeah, yeah. Yeah. हा आवाज मराठी आहे असं तुम्हाला सांगितलं तर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे आहेत मराठीतले पहिले रॉक स्टार नंदू भेंडे. ज्या काळात मराठी श्रोते भावसंगीतात बुडलेले होते त्या काळात मराठीला एका नव्या संगीताची ओळख नंदू भेंडेंनी करून दिली. 3 पैशाचा तमाशातलं त्यांचं काम आजही अनेकांच्या स्मरणात आहे. जीसस क्राइस्ट सुपरस्टार मध्ये त्यांची भूमिकाही आज लोक आठवतात. मी आज प्रयत्न करणार आहे नंदू भेंडे यांच्या या वेगळ्या जगात शिरण्याचा. नंदू, हे गाणं ऐकून मला तो काळ सगळा आठवला जेव्हा रॉक संगीताच्या तालावर जग नाचत होतं. बरोबर. मला सांगा, हे गाणं तुम्ही आज म्हटलं, कारण काय आहे? हे तुमच्या आयुष्याचं तत्वज्ञान आहे? नक्कीच म्हणायला काही हरकत नाही, कारण मी त्यावेळी रॉक म्युझिक गात होतो आणि ते खूप कमी लोक ॲक्च्युली ऐकत होते किंवा गात होते. आणि हे जे शब्द आहेत, बॉर्न टू बी वाईल्ड, म्हणजे जो माणूस जिवंत आलेला आहे काहीतरी नवीन करायला, त्याला ते बांधणं म्हणजे नो बाइंडिंग्स ॲब्सोल्युटली असला, दॅट काइंड ऑफ लाईफस्टाईल, असं मी त्यावेळी वागत होतो आणि अजून वागतो. मला असं वाटतं रॉकच्या मुळाशी सुद्धा हेच तत्वज्ञान आहे. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्यूट पॅशन. आणि जे काय आपल्याला वाटेल ते करावं. जगाविरुद्धचं बंडच आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, हे बंड जे तुम्ही केलं, पहिली गोष्ट म्हणजे हे का केलं? कारण मी तुम्हाला सांगतोय माझ्या मनात काय. आत्माराम भेंडेंना आम्ही ओळखतो. तुमची आई जी आहे आशा भेंडे, त्यांनाही आम्ही ओळखतो. अनेक नाटकांमधल्या त्यांच्या भूमिका आम्ही पाहिलेल्या आहेत. बरोबर. आत्माराम भेंडे आणि आशा भेंडेंचा मुलगा एकदम रॉक स्टार बनतो, हे कसं झालं? ॲक्च्युली मी शाळेत जेव्हा जायला लागलो, म्हणजे खूप किंडरगार्टनमध्ये, तेव्हा मी इंग्लिश मीडियममध्ये गेलो ॲक्च्युली आधीपासूनच. म्हणजे केव्हाही मला ॲक्च्युली मराठी जास्ती शिकायला असं झालं नाही. म्हणजे जे आपण शिकतो शाळेत, एक 1 सब्जेक्ट असतो, तिथपर्यंतच मी शिकलो मराठी. आणि मी इंग्लिशमध्येच, आमच्या घरी पण माझ्याबरोबर इंग्लिशमध्येच बोलायचे. असं कारण असू शकेल की ह्याचं इंग्लिश चांगलं होईल म्हणून, जसं लोक बोलतात तसं. कारण माझे आई वडील इंग्लिश चांगलंच बोलतात. माय डॅड, सगळ्यांना माहिती आहेत की ते ग्रेट ॲक्टर आहेत, पण ते टेक्स्टाईल इंजिनियर पण आहेत VGTI मधले. हे कमी लोकांना कदाचित माहीत असेल. आणि आई तर 3 MAs, 1 PhD, खूप त्याच्यावर ॲकॅडमिक्स इतकं काम केलेलं आहे. तर त्यामुळे घराचं वातावरण सगळं म्हणजे इंग्लिशमध्ये आम्ही बोलत होतो. त्यामुळे मी कंटिन्यूस इंग्लिश हे सगळं माझ्या आयुष्यात होतं. पण जेव्हा माझी आई आणि वडील दोघंही, मी 9-10 वर्ष असताना अमेरिकेला गेले. आईने MA केलं ॲक्च्युली तिथे बर्कलीमध्ये, मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ. आणि वडील माझे बापू नाटक शिकायला, TV शिकायला ॲक्च्युली सुद्धा त्यावेळी 61 का 62ची गोष्ट आहे म्हणतात, तेव्हा गेले. आणि तेव्हा ते म्युझिक त्यावेळी तिथे चालू होतं. कुठे? अमेरिकेत. ते
खूप पॉप्युलर म्युझिक जे होतं ते दॅट वॉज ब्रॉडवे म्युझिक. म्हणजे ॲक्च्युली माझे वडील आणि आई थिएटरशी कनेक्टेड असल्यामुळे त्यांनी सगळी तिकडची नाटकं पाहिली आणि त्याच्यामध्ये म्युझिकल्स हा जो भाग खूप मोठा होता त्याच्यात. म्हणजे कसली फॅन्टॅस्टिक म्युझिकल्स, म्हणजे साऊंड ऑफ म्युझिक, माय फेअर लेडी, वेस्ट साईड स्टोरी, साऊथ पॅसिफिक. त्या काळात त्यावेळी त्या काळात गाजणारं सगळं संगीत. सगळं संगीत ते इतकं ग्रेट होतं, इट वॉज फॅन्टॅस्टिक. आणि ते सगळं त्यांनी तिकडनं इथे आणलं माझ्यासाठी, आमच्यासाठी फॅमिली, की हे ऐकलं पाहिजे मुलांनी. आणि आम्ही बसून किती असे रविवार घालवले आहेत की एक गुरुंडे आणला होता, त्याच्यावर टेप लावून आम्ही त्याच्यावर सगळे फॅमिली बसून सगळी गाणी म्हणायचो. सगळी फॅमिली बसून गाणी फॅमिली बसून सगळी गाणी म्हणायचो. आणि अजूनपर्यंत माझे वडील ते गाणं काही गातात. ओ वॉट अ ब्युटिफुल मॉर्निंग, ओ वॉट अ ब्युटिफुल डे. यु नो, इट्स लवली ब्युटिफुल मेलडीज. ते अजूनपर्यंत इतकं चांगलं होतं म्युझिक. अँड दॅट इन्फ्लुएन्स मी इनक्रेडिबली. म्हणजे मला ते इतकं आवडायला लागलं. आणि त्याच वेळी दॅट वॉज द 60s. त्यावेळी रॉक म्युझिकची अशी सुरुवात झाली होती बाहेर तिथे. आणि बीटल्स आले होते, म्हणजे 72, 73. आणि माझं वय, आय वॉज इन माय टीन्स. दॅट वॉज माय टाईम, यु नो, टू गेट एक्सपोज टू एव्हरीथिंग. आणि त्याच्यामुळे मी हे सगळं म्युझिक ऐकायला लागलो. आणि ते पण इतकं ग्रेट म्युझिक आहे, अजूनपर्यंत ते विकलं जातं. 72, 73 ला पहिल्यांदा तुम्ही हे रॉक ऐकलं? नाही, मी म्हणतोय 63, 64, 65 मी लहान असतानाच रॉक ऐकलं. पण पहिल्यांदा कोण रॉकचा सुपरस्टार तुम्ही ऐकलात? म्हणजे तेव्हा एल्विस प्रिस्ले होता किंवा हे बीटल्स होते, कोण ऐकलात आणि तुमच्यावर कोणाचा प्रभाव पडला? ॲक्च्युली मी शाळेत असताना, मी 3रीत किंवा 4थीत असेल, तेव्हा मी क्लिफ रिचर्डला ऐकलं पहिलं. आणि मुंबईत तो पॉप्युलर होता. का होता? कारण ही वॉज एन इंडियन बॉर्न. लखनौमध्ये त्यांनी ही वॉज बॉर्न इन लखनौ. म्हणजे ही वॉज एन अँग्लो इंडियन टाईप. ॲक्च्युली ही वॉज इंग्लिश ओनली, बट ही वॉज बॉर्न देअर. तर त्यामुळे काहीतरी कनेक्शन वाटत असेल इथे इकडच्या लोकांना. पण तो खूप चांगला गायचा, गोड गायचा. आणि दॅट वॉज बेसिस वॉज रॉक म्युझिक. तिकडनं सुरुवात झाली. आउटसाइडर हे एक गाणं होतं, यु नो, आउटसाइडर, oh that's me. That was, I would say, my first sort of introduction to English pop music म्हणायला हरकत नाही. नॉट सो मच रॉक. मग एल्विस आले, मग तर बीटल्स सुरू झाले, तर आम्ही वेळेत झालो त्यावेळी. रिदम हाऊसमध्ये इथे आम्ही काला घोडा तिथे जाऊन आम्ही ऐकायचो. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, माझा जो पहिला प्रश्न होता की तुम्ही वेस्टर्न क्लासिकल म्युझिक घरामध्ये ऐकलं होतं, हो, ते सगळं तुम्ही म्हणत होतात, पण तुम्हाला जी मोहिनी घातली ती रॉकनी घातली. याचं कारण काय होतं? तुमचं वय असायला हरकत नाही, कारण त्या वेळात माणूस बंडखोर असतो, त्याला जगाविरुद्ध एकदम एक बंड करायचं असतं, म्हणून हे झालं असं म्हणायला काहीच हरकत नाही. ऍक्च्युली मी खूप लाजरा होतो त्यावेळी. तुम्हाला खरं वाटतं? अच्छा, की मी शाय होतो म्हणून. मी असं वाचलंय तुमच्या आईने लिहिलेल्या एका लेखामध्ये की तुम्ही कोणाशी बोलायचा नाही, बरोबर, एकदम मान खाली घालून बहिणीबरोबर चालायचा. आणि असा माणूस बंडखोरीचं प्रतिनिधित्व करणारं रॉक म्युझिक आपलं म्हणतो, याचा अर्थ काय? काही कल्पना नाही मला. ऍक्च्युली तिथे जेव्हा स्टेजवर जायचो आणि ते म्युझिक मी गायचो, तेव्हा मला ते माझी खरी पर्सनॅलिटी काय वाटायचं तुम्हाला? काय म्हणजे काय? मी ऍक्च्युली मला आठवत पण नाही. असं लोक विचारतो तू काय करायचास, आणि मी फोटो पाहिले जेव्हा, आणि काही यु नो लोक सांगायची. मी ऍक्च्युली स्टेजवर असं गाताना मी असं इथे लोळलेलो आहे. गाताना लोळलेलं आहे? तर का असं माणूस कळेल मला माहित नाही अजूनपर्यंत. पण मी ऍक्च्युली वरती होतो. माझं काही, आय वॉज इन टच विथ माय मेकर असं म्हणायला काही हरकत नाही.